नमस्कार, मी भवारी सर माझ्या एज्युकेशन वे या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सर्वात प्रथम स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा 16वा धडा बघणार आहोत, ज्याचं नाव आहे चोच आणि चारा. या पाठाचे लेखक आहेत मकरंद जोशी. मकरंद जोशी यांचा जन्म आहे 1970. त्यांचा थोडक्यात परिचय आपण बघूया. हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. निसर्ग सहल संयोजक, प्रवास एका प्रवासाचा हे केसरीभाऊ पाटील यांचे आत्मकथन आहे. 2 ध्रुवावर 2 पावले हे प्रवास वर्णन आहे. घर श्रमिकांचं हा त्यांचा कथासंग्रह आहे. पर्यटन मार्गदर्शक मालिका, परिस्पर्श, एक बावनकशी कहाणी इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून पर्यटन, पर्यावरण आणि प्रासंगिक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध आहेत. या पाठामध्ये लेखक मकरंद जोशी यांनी काय सांगितलेलं आहे तर पक्षी आणि या पक्ष्यांचा असणारा जो कुतूहलपणा आहे हा आपल्या प्रत्येकाला आहे. म्हणजेच बघा की साधारणपणे आपण विचार करतो की मी जर पक्षी झालो तर आकाशामध्ये फिरेल, ह्या गावाहून त्या गावाला जाईल, ह्या शहरातून त्या शहराकडे जाईल, ह्या झाडावरून त्या झाडावर जाईल, ट्रॅफिकचं टेन्शन नाही, कोणत्याही गाडी चढायचं उतरायचं टेन्शन नाही. अशा प्रकारे आपल्या मनामध्ये एक प्रकारे कुतूहल असतं आणि त्याच कुतूहलापोटी चोच आणि चारा हा पाठसुद्धा एक त्याला साजेसा असा आहे. त्यामुळे पक्ष्यांवर खूप अभ्यास केला गेला आणि मग पक्ष्यांच्या चोचीचे आकार आणि त्यांची रूपं कशी बदलत गेली याचा बोध, याचा वेध या ठिकाणी या पाठामध्ये घेतलेला आहे. आणि हा प्रस्तुत पाठ जो आहे हा वयम नोव्हेंबर 2016 साली या मासिकातून त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ अशा शब्दांमध्ये सुगरण पक्ष्याचं वर्णन बहिणाबाईंनी केले. सुगरण पक्षी तुम्हाला माहिती आहे, हे पहा सुगरण पक्ष्याचं घरटं अशा प्रकारे सुगरण पक्ष्याचं घरटं असतं आणि त्याची चोच जर बघितली तर कवयित्रीने त्या चोचीचं केलेलं वर्णन पक्ष्यांना सहज लागू पडतं. अशा प्रकारे कारण केवळ त्याच्या तोंडाचा भाग नाही, कारण चोचीनंच ते इतर कामं करतात. ज्याप्रमाणे आपल्याला हात आहेत, हाताने आपण सर्व करतो, त्याच गोष्टी हे पक्षी चोचीनं करतात. मग त्यामध्ये अन्न खाण्याबरोबरपासून ते इतर सर्व कामं त्या पक्ष्यांना चोचीच्या सहाय्याने करावी लागतात. मग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं, बिया फोडणं, शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणं, ह्या घरटं बांधण्यासाठी चोचीचा उपयोग करणं, पिल्लांना भरवण्यासाठी चोचीचा उपयोग करणं, इतकंच काय पण झाडावर चढणं, वेलीवर चढणं हे सुद्धा त्यांना चोचीनेच शक्य होतं. आणि म्हणून चोच हे जणू पक्ष्यांसाठी हात आहेत, दागिना आहेत, पाय आहेत. म्हणजेच चोच ही जणू पक्ष्यांसाठी एक प्रकारे चमचा, फावडं, करवत आणि बरंच काही असतं. सर्वसाधारणपणे जर आपण पक्ष्यांचं निरीक्षण केलं तर पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत याबरोबर त्यांच्या चोचीचा असणारा आकार, त्या आकारावरून पक्ष्याला भक्ष्य, घरट्याचा प्रकार यांचा अंदाज बांधता येतो. प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटातल्या प्राण्यांच्या शरीररचनेकडे बघितल्यावर जाणवतं की फक्त चोच असते. उत्क्रांतीच्या ओघात बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेले. काल सुसंगत, उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले. याच प्रवासात पक्ष्यांची चोच निर्माण झाली. पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्यांच्यामध्ये चोचींचे रंग, आकार यात विविधता निर्माण झाली. मात्र
पक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसले तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींची मूळ संरचना समान असते. कोणत्याही पक्ष्याची चोच 2 भागामध्ये विभागलेली असते. वरचा भाग जो असतो त्याला म्हणायचं मॅक्सिला आणि खालचा भाग जो असतो त्याला म्हणायचं मॅन्डिबल. बहुतेक पक्ष्यांना याच चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिय असते. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला 2 लहान छिद्र असतात. या छिद्रामधून पक्षी श्वासोच्छ्वास करतात. अपवाद म्हणून किवी पक्ष्याला मात्र ही छिद्र चोचीच्या टोकावरच असतात. दुसरं, पक्षी अंड्यामध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा सुद्धा भाग असतो. त्याला म्हणतात एकटूथ. अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर एक चिमुकला दात उगवतो. ह्याच दाताच्या मदतीनं पक्षी आपल्या अंड्यांचं कवच आतून फोडून बाहेर येतो. सगळ्याच पक्ष्यांना हा एकटूथ मात्र नसतो. सगळ्याच पक्ष्यांना हा एकटूथ असतो. अपवाद म्हणजे फक्त किवी पक्ष्याची पिल्लं. ही पिल्ले लाथा मारून अंड्याचं कवच फोडतात आणि स्टॉर्कसारखे काही पक्षी नेहमी त्यांच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात. चोचीवर चोच आपटून ते जो आवाज करतात त्याला वेगवेगळे अर्थ असतात. चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लक्षात राहणाऱ्या पक्ष्यांची यादी आपल्याला बघायची आहे. त्यात अर्थातच पहिला पक्षी आहे धनेश म्हणजेच हॉर्नबिल. पक्ष्याचा क्रमांक बहुधा पहिला लागेल. त्यानंतर गुलाबी रंगाचा असणारा फ्लेमिंगो. या पक्ष्याची जर चोच बघितली तर ती वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. आपल्या गुलाबी शेंद्री पंखांनी अग्निपंख हे नाव याला दिलेलं आहे. वाकडी याची चोच जर बघितली तर मध्येच वाकडी झालेली असते. वाकडी झालेली चोच जी आहे ही भक्ष्य शोधण्याचं काम करते. शिवाय या चोचीमुळे त्याची खाण्याची पद्धत ही जरा वेगळीच आहे. पक्ष्यांची चोच जर म्हटलं तर सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो तो म्हणजे त्या चोचीचा असणारा अंकुचीदारपणा. तो लागू होतो या गरुड पक्ष्याला, घारीला, ससाना असे जे शिकारी पक्षी आहेत म्हणजेच सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट पकडता यावी, ती फाडता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून अंकुचीदार चोच ही त्यांना मिळालेली असते. या चोचीचा जर वरचा भाग बघितला तर खालच्या भागापेक्षा थोडासा लांब आणि वळलेला असतो. या उलट सुतार पक्षी जर बघितला, हुप्पो या पक्ष्यांच्या जर चोची बघितल्या तर एकदम सरळ सोट अशा प्रकारे यांच्या चोची असतात. ज्यांना जमिनीवरचे किडे, झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढून खायचे असतात. त्यानंतर पुढचा जो पक्षी आहे तो म्हणजे चिमुकले शिंजीर अर्थात शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे सनबर्ड्स. फुलांमधला मधुरच चोखतात. त्यासाठी त्यांना शरीरापेक्षा लांब बाकदार चोच असते. आकाराने चिमणीपेक्षाही लहान हा पक्षी असतो. म्हणजे सनबर्ड एखाद्या फुलाच्या पाकळीवर आरामात बसून फुलाला काहीही धक्का न लावता आपल्या पातळ बाकदार लांब चोचीनं फुलातला मध तो खात असतो. चोचीचा सर्वात आगळा उपयोग करणारा पक्षी म्हणजे पोपट. हा तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. बघा हा आहे पोपट आणि या पोपटाचा जर आपण बघितला उल्लेख किंवा त्याचा जर आपण अभ्यास केला तर काहीशा जाडसर शिवाय बाकदार चोचीने पोपट शेंगा आणि अगदी तिळा इतक्या लहान बियासुद्धा आरामात फोडून खातोच. शिवाय झाडांच्या डहाळ्यावरून चालताना याच चोचीने डहाळी पकडून आपल्या चोचीचा उपयोग पायांसारखाही करतो. उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासा पकडणाऱ्या खंड्याची चोच जर बघितली ती सरळसोट असते आणि टोकदार असते. कीटकांवर विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या वेड्या राघूची चोचही त्याला उडता उडता माशा टोळ पकडायला सोपं जावं
म्हणून अशीच असते आपलं नजाकतदार घरटं विणणाऱ्या सुगरण किंवा बाया पक्ष्याची चोच फार वेगळी नसते. बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे तिची उलुशीत चोच असून सुगरण पक्षी घरटे विणण्याची कलाकुसर कशी करतो हा प्रश्न पडतोच. उलट या चोचीने पाने शिवून घरटे विणणाऱ्या शिंपी पक्ष्याची चोचसुद्धा एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते. म्हणजेच पक्ष्यांचं हे चोचपुराण पाहिल्यावर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की निसर्गाचा हा जो अफाट पसारा आहे, या अफाट पसाऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला अगदी किड्यापासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत विशिष्ट असं या जीवाला स्थान आहे. आपण मुंगी बोलतो, पण मुंगीसुद्धा एवढासा जीव आहे, पण त्या मुंगीपासून ते मोठ्या असणाऱ्या प्राण्यापर्यंत सगळ्या जीवाचं महत्त्व हे अनन्य साधारण असं आहे. आणि म्हणून तो जीव जिवंत राहावा म्हणून निसर्गानं त्याला काहीतरी आयुध दिलेले आहेत, काहीतरी हत्यारं दिलेत, बचावात्मक त्याला काहीतरी दिलेलं आहे. आणि म्हणून पक्ष्यांची चोच हे त्याचं एक उत्तम असं उदाहरण म्हणता येईल. प्रत्येक पक्ष्याची चोच त्याच्या अधिवासानुसार अन्नानुसार बदलताना दिसते. पण जर असे वेगवेगळे भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या परिसरात नसतील तर वरही निसर्गाकडे उत्तर आहे. दक्षिण अमेरिका या देशात जर आपण बघितलं तर गॅलापॅगोस बेटावर फिंच पक्षाच्या एकूण 13 जाती आढळतात. आता फिंच या एकाच प्रकारातले असल्याने त्यांची मूळ शरीररचना ही सारखीच असते, पण या सगळ्यांचं खाद्य मात्र वेगवेगळं असतं. म्हणजे एक फिंच जमिनीवरील किडे खातो, तर दुसरा कठीण कवचाची फळे खातो, तिसरा धान्य खातो, चौथा झाडाच्या सालीतील किडे खातो. आता खाणं बदलल्यामुळे या सगळ्यांच्या चोचीचे आकार रचना बदललेलीही पाहायला मिळते. पक्ष्यांच्या चोचीची माहिती वाचल्यानंतर ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा नेमका अर्थ आपल्या ध्यानात आला असेल. म्हणजे देव आपल्याला जन्माला घालतो, परंतु देव जेव्हा जन्माला घालतो तेव्हा आपल्याला जगण्याचं साधनसुद्धा देतो, परंतु कष्ट करणं हे आपल्या हातामध्ये असतं. कारण आत्ताच आपण हा पाठ बघितला, या पाठामध्ये आपण बघितलं की या पक्ष्याला हात पाय नाही आहेत, परंतु या चोचीचा वापर त्याने कसा केलेला आहे किंवा तो कशा प्रकारे त्या चोचीच्या सहाय्याने आपलं आयुष्य जगत असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा पक्षी. अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. इथे आपण थांबूया. धन्यवाद.